नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी स्ट्रीट स्टाईल आणि झटपट तयार होणारी अशी चटपटीत चना चाट। ही चना चाट एकदम टेस्टी बनणार आहे आणि आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी चणे भिजवून घेतले होते आणि त्यांना मोड आणलेले आहे। मोड आणलेल्या चण्यांना आपण या ठिकाणी कुकरमध्ये टाकून घेत आहोत। कुकर गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। चण्यांमध्ये आपण मीठ आणि थोडंसं पाणी घालणार आहोत आणि कुकरला झाकण लावून आपण त्यांना छान वाफवू देणार आहोत। आता छान 2 शिट्टी झाल्यानंतर या ठिकाणी बघा, आपले चणे वाफवले गेलेत। त्यांना आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। चण्यांमधलं पाणी आपण गाळून घ्यायचं आहे आणि मग त्यांना आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। आता या बघा, आपण या ठिकाणी चणे घेतलेले आहेत। चण्यामध्ये या ठिकाणी मी कैरी अगदी छान बारीक चिरून घालायची आहे। बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। कांदा, टोमॅटो, कैरी अगदी बारीक चिरून घ्यायची। सोबत काकडी सुद्धा घातलेली आहे या ठिकाणी मी यामध्ये। सोबत आपण या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि या ठिकाणी आपण थोडा पुदिना घालणार आहोत। तो सुद्धा आपण छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग यात घालायचा आहे। आपण आता या सगळ्या मिश्रणाला मिक्स करणार आहोत। या ठिकाणी मी लाल तिखट घातलेले आहे। तुम्हाला जर भेळ तिखट करायची असेल, चाट तिखट करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट तुमच्यानुसार घालू शकता। या ठिकाणी काळं मीठ घालायचं आहे, साधं मीठ नाही, आणि बस वरतून चाट मसाला घालायचा आहे। तुम्हाला जर चाट मसाला नसेल घालायचा तर तुम्ही जलजिरा सुद्धा घालू शकता। टेस्टमध्ये जास्त फरक पडत नाही। आणि या ठिकाणी बघा, बरेच जण आमचूर पावडर वगैरे घालतात, पण इतक्या कमी मसाल्यांमध्ये भन्नाट अशा चवीची संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही भेळ तयार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। आता या ठिकाणी बघा, मी वरतून नायलॉन शेव घातलेले आहेत। हे सुद्धा चवीला एकदम छान लागतात, त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून कळवा कशी वाटली। धन्यवाद।